हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. आपल्या महाराष्ट्र टीईटी 2026च्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपला आजचा जो सेकंड व्हिडिओ आहे त्यामध्ये मी अतुल आपला मॅथमॅटिक्स आणि सायन्स मेंटर मनपूर्वक स्वागत करतो. आज आपला कालच्या व्हिडिओचाच हा दुसरा भाग असणार आहे. काल आपण थेरॉटिकली संख्याज्ञान, त्रिकोणी संख्या, घड्याळ आणि आलेख वाचन याबद्दल माहिती घेत होतो. त्यापैकी आपण त्रिकोणी संख्येवर काल अतिशय डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. सर्वांनी खात्री करायची आहे की हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांनी तो पहिला व्हिडिओ कंपल्सरीली पूर्ण केलेला आहे. त्याचे रनिंग नोट्स लिहिलेले आहेत आणि फॉर्म्युले आपल्या मेंदूमध्ये पक्के बसवलेले आहेत. आता आपण आज याच सीरीजला थोडंसं पुढे घेऊन जाऊन प्रामुख्याने प्रश्नांचा सराव करणार आहोत. सो लेट्स गेट रेडी फॉर सॉल्व्हिंग क्वेश्चन्स. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा वही पेन घेऊन सोबत बसा आणि कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतः हा प्रश्न पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि त्यानंतरच तुम्ही उत्तराकडे जायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण जेव्हा ऑनलाईन पेपर सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला उत्तरे आत्मविश्वासपूर्वक सोडवता आली पाहिजेत. तर फटाफट व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करत चला सर्व शिक्षकांपर्यंत. ही वेब सिरीज आणि ही व्हिडिओ सिरीज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर आपण काल त्रिकोणी संख्येबद्दल माहिती घेतली होती. 1-2 छोटेसे मुद्दे आपण समजून घेऊ आणि मग आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करू. आता यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. काल आपण सहमूळ संख्येपर्यंत आलो होतो. सहमूळ संख्या म्हणजे अशा 2 संख्या ज्यांचा मसावी, ज्याला आपण महत्तम सामायिक विभाजक किंवा आपण त्याला एचसीएफ असं देखील म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर हा नेहमी 1 असतो. म्हणजे सामायिक अवयव 1 असणाऱ्या संख्येच्या जोडीला किंवा संख्यांना आपण सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर्स म्हणतो. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काल आपण डिस्कसही केली होती, की या सहमूळ संख्या ज्या असतात, सहमूळ संख्या यामध्ये त्या दोन्ही मूळ संख्या असू शकतात, एक मूळ आणि एक संयुक्त असू शकते किंवा दोन्हीही संयुक्त संख्या असू शकतात. ओके. तर हे पक्क सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. फक्त मी त्रिकोणी संख्येच्या बाबतीत एक छोटासा कॉन्सेप्ट इथं सांगेल, ज्याचा आपल्याला पुढे यूज पण होतो आणि आपल्या इयत्ता 5वीच्या गणित विषयाच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा कॉन्सेप्ट आहे. जसं आता आपण त्रिकोणी संख्येमध्ये काल पाहिलं होतं. पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, दुसरी 3. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही किती-किती वाढवत होतात? 2, मग 3 वाढवले, 6, मग 4 वाढवले. त्यानंतर 15, मग 21, मग 28 या पद्धतीने हे चालत राहतील. आणि याला आपण काल भूमितीच्या रूपात कसं पाहिलं होतं? डॉट्स काढून. जसं 1 ला आपण 1 लिहिलाय, 3 साठी आपण 1 आणि हे 2 काढलेत. त्यानंतर 6 साठी आपण कसं काढणार? 1 पुन्हा 2 आणि पुन्हा हे 3. तर ही आपली त्रिकोणी संख्या आहे तिसरी. आता एक महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे, की आपली त्रिकोणी संख्या तिसरी आहे. ही आपली दुसरी आहे आणि ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता आपण काल एक कॉन्सेप्ट पाहिला होता, की लगतच्या किंवा क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी एक पूर्ण वर्ग संख्या असते. द सम ऑफ द consecutive to triangular numbers is always being a square number. ओके, परफेक्ट स्क्वेअर नंबर. जसं 1 आणि 3 ची बेरीज 4 होते, जो 2 चा वर्ग आहे. ही बेरीज 9 होते, 3 चा वर्ग. ही 16 होते, 4 चा वर्ग. ठीक आहे. ही होते 25, 5 चा वर्ग. 36, 6 चा वर्ग. ही 49, 7 चा वर्ग. ओके. पण याला आपण जॉमेट्रीमध्ये आता असं पाहूया. जसं या ठिकाणी तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहू शकता. जसं समजून घ्या. इथे पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे आणि दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे. म्हणजे मी इथे 1 आणि 3 ची बेरीज लिहितो. 1 अधिक 3 हे किती व्हायला पाहिजे? 4. बघा, ही त्रिकोणी संख्या 1 आणि ही त्रिकोणी संख्या 3. आता मी एक काम करतो. बेरीज करणे म्हणजे काय? 1 मध्ये 3 किंवा 3 मध्ये 1 मिळवणे. त्यासाठी आपण एक काम करू. हा जो 1 आहे, हा इथून काढून टाकू आणि त्याला आपण इथे मिळवू. तर बघा बरं, इथे एक चौरस बनला की नाही 2/2 चा? अगदी बरोबर. म्हणजे बघा, हा 2 चा वर्ग आहे. 2 लांबी, 2 रुंदी. झाला की नाही? चौरस 2 बाजू असलेला म्हणजे याचा वर्ग इथे 4 होतो. त्याच पद्धतीने जर तुम्ही घेतलं त्रिकोणी संख्या 3 आणि 6. जसं हे 3 आहे आणि 1, हे 2 आणि पहा ही 6 आहे. आता आपण एक काम करू, वन बाय वन नीट समजून घ्या. इंटरेस्टिंग आहे. जसं मी इथला एक इथून इरेज करतो. हा एक कमी करतो आणि तो एक इथे वाढवतो. पहा.
या दोघांची बेरीज करायची आणि मला उत्तर 9 आणायचं आहे. हा एक पूर्ण वर्ग असला पाहिजे. जसं पुढे चालून इथला जर एक मी डॉट कमी केला आणि त्याला इथे ऍड केलं आणि त्यानंतर मी हा पण डॉट कमी केला आणि याला उरलेल्या या जागेत ऍड केलं. तर आपण सर्वजण पाहू शकता, इथे आपण एक 3 बाजू लांबी आणि रुंदी 3-3 असलेला एक चौरस बनवलाय. तुम्ही बघा या चौरसाला जर आपण पाहिलं तर एकूण 9 डॉट झालेले आहेत आणि इथे पूर्णपणे जर तुम्ही पाहिलं तर पहा 3 बाय 3 चा हा चौरस बनतो. बघा 3 बाय 3 चा चौरस बनला म्हणजे हा पूर्ण चौरस 9. 3 बाय 3 चा चौरस 3चा वर्ग 9 बनतो. तर ह्याला आपण जॉमेट्रिकली पाहू शकतो. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा रांगोळ्याच्या ठिपक्यांच्या मदतीने, भूमितीच्या आकृत्यांच्या मदतीने आपण हे कॉन्सेप्ट पक्क्या पद्धतीने सांगू शकतो. ओके. तर आता आपण सुरुवातीला घड्याळाचे जे प्रश्न होते काल आपण पाहिलेले आणि त्यानंतर त्रिकोणी संख्येचे प्रश्न आणि 1-2 आलेखाचे प्रश्न आहेत. ते पण आपण सुरुवातीला समजून घेऊ आणि या व्हिडिओची प्रॅक्टिस करून आपल्याला लगेच उद्या एक पेपर देखील द्यायचा आहे, त्याचा एनालिसिस करायचा आहे. चला आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया. हा टॉपिक मला थोडासा एक्सप्लोर करायचा होता, म्हणून आपण एक थोडासा वेळ इथे घेतलेला आहे. आता आपण प्रश्नांकडे जाऊ. तर सगळ्यात अगोदर आपल्या टायटलनुसार आलेख वाचनाचा एक प्रश्न आपल्याला परीक्षेत येतो आणि इथे डेटा इंटरप्रिटेशन किंवा डेटा एनालिसिस ही आजच्या काळातली गरज आहे. 21व्या शतकातील विद्यार्थ्यांना घडवत असताना आपला शिक्षकही 21व्या शतकामध्ये तेवढाच परफेक्ट असला पाहिजे. यासाठी ग्राफ रीडिंग ही एक खूप मोठं स्किल मानलं जातं. हायर मॅथेमॅटिक्समध्ये जसं आपण IIT, JEEच्या मुलांकडे पाहतो, त्यांना खूप सारे क्वेश्चन ग्राफिकली सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे आलेखाचा उपयोग करून सॉल्व्ह करायचे असतात. आता आपण आलेख वाचन अगदी लहानपणापासून शिकत आहोत. माहितीचं व्यवस्थापन आपण अगदी 1ली-2री पासून आता शिकवत आहोत. कारण मुलांना माहिती फक्त गोळा करणे नाही, तिला इंटरप्रेट करणे, तिचं मॅनेजमेंट करणे या गोष्टी आल्या पाहिजे. आता इथे आलेखामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. प्रश्न 1 ते 3 साठी ही सूचना आहे. बघा यासाठी कोणती थिअरी नसते. फक्त आलेख अगोदर नीट पाहून घ्या. जसा हा टेम्परेचर व्हर्सेस डेजचा ग्राफ आहे. आता मी याला थोडंसं इकडे घेतो. टेम्परेचर व्हर्सेस डेज म्हणजे बघा तापमान आणि दिवस यांच्या संबंधी अ, हा ग्राफ आहे. आपण याला थोडंसं असं पाहू. आता या ग्राफला आधी नीट समजून घ्या. तर इथे हे जे लिजेंड्स आहेत, हे काय सांगतात किंवा ही सूची काय सांगते? हा जो पिवळा रंग इथे जो दाखवतो, तो कमाल तापमानाबद्दल बोलतो आणि हा गुलाबी रंग किमान तापमानाबद्दल बोलतो. मॅक्सिमम एंड मिनिमम टेम्परेचर्स. तर याला आपण जोडस्तंभ आलेख म्हणतो हे सर्वांना माहिती आहे. जसं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, मंडे टू थर्सडे अशा 4 दिवसांचं इथं तापमान आपल्याला दिलेलं आहे. ते कमाल आणि किमान. जसं इथे तुम्ही पहा सोमवारचं कमाल तापमान 30 डिग्री सेल्सियस आहे आणि इथे कारण डिग्री सेल्सियस हे त्याचं युनिट आहे, एकक आहे आणि किमान तापमान 20 डिग्री सेल्सियस आहे. मंगळवारी 25 आणि कमाल 25, किमान 20. बुधवारी कमाल 35, किमान 25 आणि गुरुवारी कमाल 40, किमान 25. ओके. तर यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेत, तर तुम्हालाही ते स्वतः ट्राय करायचे आहेत आणि व्हिडिओ पॉज करून त्याचं उत्तर स्वतः काढण्याचा प्रयत्न करत चला. जसा इथे पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे डिफरन्स कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? हा एक पी-वाय-क्यू आहे. बघा महा टी-ई-टी बी-वाय-क्यू म्हणजे आता हा विचारलेला प्रश्न आहे 2025च्या पेपरमध्ये. कमाल व किमान तापमानातील फरक. ठीक आहे. कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? त्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवसाचं काढून पाहावं लागेल. जसं बघा सोम, मंगळ, बुध, गुरु. तर आपण एक काम करू. एकदा व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करा. चला, पॉज करून तुम्ही ट्राय करून पाहिलं असेल आणि तुमचं जे काही उत्तर आहे तुमच्याजवळ ठेवा आणि लगेच चेक करा. जसं आता मी इथे सोमवार लिहितो. सोमवार, त्यानंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. या 4 दिवसांबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. तर सोमवारी कमाल आणि किमान तापमान किती होतं? 30-20 यातला फरक काढून घ्या. 30 आणि 20 चा फरक इथे 10 डिग्री सेल्सियसचा येतो. मंगळवारसाठी पहा 25 आणि 20. 25 आणि 20 म्हणजे हा 5 अंशाचा फरक येतो. बुधवारी 35 आणि 25. 35 आणि 25 हा 10 अंशाचा फरक येतो.
आणि गुरुवारी पहा 45 आणि 25 45 सॉरी 40 आणि 25 40 आणि 25 हा फरक येतो 15 अंशाचा. तर सर्वात जास्त कोणत्या दिवशी आहे? गुरुवार. म्हणून आपलं उत्तर आहे गुरुवार. महा टीईटीचा पीवायक्यू आहे. इथे जिथे तुम्हाला पीवायक्यूचा टॅग दिसेल याचा अर्थ हा प्रश्न आलेला आहे आपल्या परीक्षेमध्ये. ओके. मला वाटतं आपल्याला आता हे क्लिअर झालं असेल. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 1 ते 3 साठी आपल्याला विचारलेले 4 दिवसांच्या किमान तापमानांची बेरीज व कमाल तापमानांची बेरीज यातील फरक किती अंश आहे? ओके. खूप सोपा प्रश्न आहे. 4 आता आपण परत तेच पाहूया. मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे अँड थर्सडे. सोम, मंगळ, बुध, गुरु. किमान तापमानांची बेरीज. आता आपण या ठिकाणी घेऊ मिनिमम आणि मग इथे घ्या मॅक्सिमम. आता सगळ्यांचे मिनिमम किती होते? मिनिमम आपण आता इथे लिहिलेले आहेत पहा. 20, 20, 25, 25. 20, 20, 25, 25 ची बेरीज करून घ्या 4 दिवसाची. 20, 20, 25, 25 म्हणजे पहा हे झाले 50 आणि हे 40 90 अंश. मॅक्सिमम किती होते? 30, 25, 35, 40. आता बघा इथे 25 आणि 35 किती होतात? 60. 60 आणि हे 70. ओके 130. तर मॅक्सिमम आहे 130. तर आपल्याला दोघातला फरक विचारलेला आहे. मॅक्सिमम आणि मिनिमम मधला फरक. इथं 90 आहे सॉरी. तर 130 आणि 90 चा फरक किती येतो? 40 अंश. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. मला वाटतं आता तुमच्या हे लक्षात येत असेल. सोपं असतं. परत मंगळवार आणि बुधवारच्या कमाल तापमानाची सरासरी किती आहे? ऍव्हरेज ऑफ मॅक्सिमम टेम्परेचर्स ऑफ ट्यूसडे अँड वेडनेसडे. ओके. कमाल तापमानाबद्दल बोलतोय. प्रश्न नीट वाचत चला. कमाल म्हणजे मॅक्सिमम टेम्परेचर. आता मंगळवार आणि बुधवार बद्दल कमाल बद्दल बोलतोय. आता मंगळवारचं कमाल तापमान किती आहे? 25 आणि बुधवारचं आहे 35. तर आपल्याला काढायची सरासरी. सरासरी ऍव्हरेज. तर किती होतं? 25 आणि 35 यांची बेरीज करून भागिले 2 करतात. सरासरी काय असते? सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर ही बेरीज झाली 60 आणि त्याचा सरासरी घ्या 30 अंश. तर पर्याय तो. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला काही ग्राफचे क्वेश्चन्स होते. आता आपण ग्राफचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे? त्यामध्ये खूप सारा मॅथमॅटिक्स आहे, संख्याज्ञानच आहे. आपण केलं काय? बेरीज, वजाबाकी, सरासरी या सगळ्या गोष्टी केल्या. ओके. म्हणून सरासरीवर आधारित हे प्रश्न खूप सारे विचारले जातात. आता या ठिकाणी आपल्याला घड्याळ आणि कोन यावरचे प्रश्न घ्यायचे. त्यासाठी आपण काल एक फॉर्म्युला शिकला होता, सगळ्यांना आठवतो? तो होता 30h मायनस 5.5 टाइम्स m. म्हणजे तासाला 30 ने गुणा, मिनिटाला 5.5 ने गुणा आणि त्याचा फरक घेऊन त्याची केवल मूल्य घ्या, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घ्या. याचा अर्थ आन्सर नेहमी आपलं पॉझिटिव्ह असलं पाहिजे. अँगल कधी निगेटिव्ह येणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊ आपण. आता प्रश्न काय म्हणतो पहा. एक प्रश्न मी करून दाखवेल, एक तुम्ही पण ट्राय करायचा आहे. लक्षात ठेवा 11:15 झाली आहेत घड्याळामध्ये. तर आता हे फक्त एक रिप्रेझेंटेशन आहे घड्याळाचं. इथे हा गुलाबी रंगाचा काटा जो आहे तो तास काटा आहे आणि हा जो हिरव्या रंगाचा दिसतो तो मिनिट काटा आहे. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. 11:15 जेव्हा होतील तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? हा आता आपल्याला विचारलेला टीईटी चा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे, मी तुम्हाला कालच सांगितलं. आता वेळ आहे 11:15. तर सांगा ह्याच्यात आर्स तास किती आहेत? तास आहेत 11 आणि मिनिटे किती झाली आहेत? एम ची व्हॅल्यू आहे 15. तर आपला फॉर्म्युला काय होता? 30 गुणिले एच. एच किती आहे? तास 11 मायनस तुम्ही एक काम करू शकता 5.5 इंटू एम. एम ची व्हॅल्यू किती आहे? 15. तर बघा इथे किती येतं? 330 आणि इथे तुम्हाला 55 गुणिले 11 करायचंय. हा किती येतो? साधारणतः 825. पण इथे आपल्याला एक घर सोडून दशांश द्यायचा आहे. तर तो इथून देतात नेहमी एकक कडून दशांश देत चला. तर 82.5. आता 320 मधून 82.5 काढा. किती येतात? 247.5.
247.5. आता इथे गंमत आहे प्रश्नामध्ये. आपलं उत्तर 247.5 ही एक पॉझिटिव्ह संख्या आहे, धन संख्या आहे. तर हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पण मी तुम्हाला नेहमी म्हटलं, की परीक्षेत आपल्याला फसवतात कसं? आपलं उत्तर 247.5 आले, परंतु ऑप्शन असा कुठेही नाही. याचा अर्थ काय होतो? मी काल तुम्हाला सांगितलं होतं, जर आपलं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त जात असेल, तर आपण त्याला लघुकोनामध्ये कन्व्हर्ट करतो. त्यासाठी आपण काय करतो? 360 अंशातून वजा करतो. तर तुम्ही सिम्पली काय करायचंय? 360 अंशातून 247.5 ला वजा करा. तर बघा वजा करण्यासाठी इथे आपल्याला एक काम करावं लागेल. 360 आहे, तर इथे 0.0 करून घ्या. ठीक आहे. 247.5 ह्याच्यातून कमी करा. तर बघा इथे होतील 10, 10 तून 5 गेले 5, इथे राहिले 9, हे झाले 2, इथे राहिले 5 कारण आपण इकडूनच घेऊन आलेलो आहोत. तर 5 मधून 4 गेला 1 आणि इथे 1. तर 112.5 आपलं उत्तर असायला पाहिजे, जे आहे पर्याय क्रमांक 1. तर परीक्षेमध्ये आपल्याला नेमकं काय विचारतात आणि फॉर्म्युल्याला कसं यूज करायचं यावर आपला फोकस खूप चांगला असला पाहिजे. तर या गोष्टीकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावं. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. तर आता एक काम करायचंय, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हा प्रश्न स्वतः ट्राय करायचा. मी प्रश्न आपल्यासाठी एकदा वाचतो. दुपारी 3:30 झाली तर घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करा. ओके. आपण करून पाहिलं असेल. पहा आपलं उत्तर बरोबर मॅच होतं का? 3:30 म्हणतोय हा. 3:30 सांगा h ची व्हॅल्यू किती आहे? आर्स 3 आणि मिनिटे किती आहेत? 30. आता ज्यावेळेस तुम्हाला अशी एक समसंख्या येते, तेव्हा या सूत्राला वापरण्याची एक कॉन्सेप्ट सांगतो. कारण आपण सूत्रामध्ये काय लिहिलं होतं आठवा? आपलं सूत्र होतं मॉड ऑफ 30h वजा 5.5 m. तर आपण एक काम करू शकतो. इथे 5.5 लिहिले ना, तर 5.5 म्हणजे किती असतो? 11/2. मी तुम्हाला फॉर्म्युल्यातही लिहून दिलं होतं. तर आपण इथे काम करूया. या फॉर्म्युल्याला आपण असं वापरूया. 30h वजा 11/2 m. आता बघा याचा फायदा कसा होतो. कधी 5.5 वापरायचं, कधी 11/2 वापरायचं, याचं थोडंसं लॉजिक डेव्हलप करा. म्हणजे आपला वेळ वाचेल. ठीक आहे. जसं आता इथे मिनिट 30 आहे. 30 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. सम म्हणजे ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. पूर्ण निश्चय भाग जातो. आता 30 चे आपण बरोबर 2 भाग करू शकतो 15-15. ज्यावेळेस समसंख्या असते मिनिटामध्ये म्हणतोय मी, तासात नाही. कारण मिनिटामध्येच आपला डेसिमल आहे 5.5. ते काम करूया. जेव्हा-जेव्हा समसंख्या येईल, त्यावेळेस आपण 11/2 वापरूया. त्याचा फायदा काय होतो पहा. इथे 30 आहे गुणिले h किती आहे? आर 3 आहे. वजा इथे तुम्ही 11/2 करून मिनिटे 30 केली ना, तर फायदा काय होतो? 2 ने इथे भाग जातो. म्हणजे आपल्याला दशांशने गुणण्याचं जे काम आहे, ते तर करण्याची आवश्यकता नाही. म्हणून इथं काय होणार आहे? 90 वजा 11 गुणिले 15 करा. हे येतं 165. आपण मुद्दाम व्हरायटी ऑफ क्वेशन्स इथे टाकलेत. आता बघा आपण जी थिअरी शिकली होती, त्याला तुम्ही किती छान पद्धतीने समजून घेतलेलं आहे, हे इथे चेक केल्या जाईल. जसं तुम्ही 90 मधून जेव्हा 165 वजा कराल, त्यावेळेस किती उत्तर येणार आहे? ऋण 75. कारण आपण लहान्या संख्येतून मोठी संख्या वजा करतोय, तर उत्तर ऋण येणार. पण मी जे तुम्हाला या 2 व्हर्टिकल लाईन्सचं महत्त्व सांगितलं, उभ्या रेषांचं काय महत्त्व असतं? त्याला आपण मॉड म्हणतो. याचा अर्थ की नेहमी याचं काम आहे, मध्ये जे काही इनपुट दिलेलं आहे, त्याला नेहमी पॉझिटिव्ह करून बाहेर काढणे. तर निगेटिव्ह 75 चा मॉड काय असतो? पॉझिटिव्ह 75 आणि ही व्हॅल्यू पहा 180 पेक्षा कमी आहे. म्हणजे हा लघुकोन आहे आणि शक्यतो आपल्याला लघुकोनच विचारला जातो. आलं लक्षात? म्हणून आपलं उत्तर असायला पाहिजे 75 अंश. तर 75 अंश हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर बघा यामध्ये आपण निगेटिव्ह आन्सर येतं हे पण लक्षात ठेवायचंय आणि इथे 5.5 केव्हा वापरायचं आणि 11/2 केव्हा वापरायचं हे थोडंसं क्लिअर करून घ्या. चला, हा एक प्रश्न आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि हा प्रश्न तुम्ही आता स्वतः ट्राय करा. घरी ट्राय करा आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या. तर त्या निमित्ताने तुमचे कमेंट्स तरी येतील. व्हिडिओला कमेंट करत चला. व्हिडिओच्या खाली कमेंट करत चला YouTubeवर. चला याचा स्क्रीनशॉट घेतला. मी ज्या प्रश्नांना तुम्हाला करायचंय तिथे मी एक शब्द लिहित राहील. DIY. याचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना? डू इट युअरसेल्फ. स्वतः हे करून पहा. चला हा प्रश्न तुम्ही स्वतः करून पाहाल याचं मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आता आपण पुढे जाऊ.
तर घड्याळाशी रिलेटेड प्रश्न कसे येतात हे आपण पाहिले. आता आपल्याला त्रिकोणी संख्येचे काही प्रश्न पाहायचे आहेत. जसं या ठिकाणी 3 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास त्यानंतर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? अतिशय सुंदर प्रश्न आहे. मी परत तुम्हाला विनंती करेल, आपण जर याच्या मागचा पहिला व्हिडिओ कालचा पाहिला नसेल, तर तो एकदा नीट पहा आणि मग या व्हिडिओकडे या. जेणेकरून उत्तरे तुम्हाला स्वतःला काढता आली पाहिजेत. काल आपण वेगवेगळ्या टाईप पाहिल्या होत्या. पाया दिल्यास त्रिकोणी संख्या काढणे. दुसरा प्रकार होता त्रिकोणी संख्या दिल्यास पाया काढणे आणि एक त्रिकोणी संख्या दिल्यास पुढची त्रिकोणी संख्या काढणे. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. हा आता टीईटी मध्ये आलेला पास्ट इयर क्वेश्चन पीवायक्यू आहे. उत्तम प्रश्न आहे. असेच प्रश्न आपण परीक्षेमध्ये अपेक्षित करूया. जसं इथं म्हटलेलं आहे 3 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास. आता यासाठी मी तुम्हाला काल म्हटलं होतं, पहिल्या 10 पर्यंत संख्या पाठ असणं कधीही चांगलं. जसं आपण पहिली संख्या 1 लिहिली होती. 1 नंतर 3, मग 6, 10, 15, 21, 28, 36 आठवतं? मग 45 आणि शेवटी 55 अशा आपण संख्या लिहिल्या होत्या. तर या पहिल्या 10 संख्या आहेत. तर तुम्हाला यांनी जर या पाठ असतील तर तुम्हाला काम करण्याची गरज नाही. जसं बघा 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर क्रमागत येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? बघा 3 ला जर आपण पहिली मानलं, तर इथून 5वी येणारी कोण असेल? बघा म्हणजे इथून स्टार्ट करा. तर ही 1, 2 येतंय लक्षात? त्यानंतर बघा 3, 4, 5 तर 5वी त्रिकोणी संख्या 28 येते. ठीक आहे? पाठ असण्याचे हे फायदे आहेत. तुम्हाला जर या पाठ असतील 10 संख्या तर तुमचा हा प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह होईल. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे करून दाखवेल. तर 5वी त्रिकोणी संख्या कोण येते? 28. तर इथे शोधत बसू नका 28 कुठे आहे? का सर? अहो पहा ना, इथे विचारलंय त्या संख्येचा वर्ग. म्हणजे तुम्हाला संख्या ज्ञान किती वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. तर 28 चा वर्ग काय असतो? तर हे वर्ग सुद्धा पाठ पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपवर एक 10 मॅथची सीरीज एक प्लेलिस्ट शेअर केली होती. तर त्यामध्ये मी 10-10 मिनिटाचे काही व्हिडिओज टाकलेले आहेत, ज्यामध्ये आपण खूप साऱ्या शॉर्टकट ट्रिक्स पाहिल्यात वर्ग करण्याच्या, घन करण्याच्या. तर ते पण व्हिडिओ पहा. तुम्हाला वर्ग करण्याच्या आयडियाज तिथे सापडतील. आता 28 चा वर्ग तर पाठ असणं कधीही चांगलं. तर यासाठी एक आपण काम करूया. 28 चा वर्ग किती असतो? 784 असतो. हे पाठ असलं पाहिजे. किंवा एक तुम्ही थोडंसं लॉजिक लावू शकता. संख्येच्या एकक स्थानी 8 आहे, तर 8 चा वर्ग किती असतो? 64 म्हणजे उत्तराच्या एकक स्थानी 4 यायलाच पाहिजे. आता इथे उत्तराच्या एकक स्थानी 4 असणारा एकच ऑप्शन आहे. म्हणून तुमचं डायरेक्ट उत्तर 784 पण येऊ शकतं. ही झाली मेथड 1. आता जर असं तुम्हाला या 10 संख्या माहिती नाहीत, तर हे कॉम्प्लेक्स काम आहे. का बरं सर? त्याच्यात तुम्हाला किती काम करावं लागेल पहा. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता 3 ही त्रिकोणी संख्या आहे, तर तिचा पाया काढा. आता बघा ही जनरल मेथड कशी असते. तर ही जी मेथड आहे ना, ही थोडीशी वेळखाऊ आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो पहिल्या 5, 10 किंवा 15 त्रिकोणी संख्या पाठ करा. वेळ खूप वाचेल आपला. जसा मेथड आहे. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. तर बघा त्रिकोणी संख्या 3 आहे. तर तिचा पाया काय येईल? आपण पायासाठी काल एक गोष्ट पाहिली होती. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. 6 येतं आणि मी हे सांगितलं होतं. 6 ही संख्या कोणत्या 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराने बनते? 2 आणि 3. त्यातील लहान संख्या कोण आहे? 2. आलं लक्षात? तर हा झाला पाया. तर पाया झाला 2. आता तुम्हाला काय होतं? इथून 5वी संख्या. तर आपण एक पाहिलं होतं नवीन पाया. आठवतंय कालचा फॉर्म्युला आहे. नवीन पाया बरोबर जुना पाया अधिक क्रमांक. हेच आपण पाहिलं होतं. तर नवीन पाया काढायचा आहे. तर जुना पाया कोण आहे? 2 आणि कितवी काढायची आहे इथे? 5वी विचारली आहे. तर 5 ॲड करा तर इथं 7 येईल. आता हा झाला तुमचा नवीन पाया. बघा किती कॉम्प्लेक्स काम आहे. हा झाला पाया. आता तुम्हाला काय म्हणतो? जर 7 पाया असेल, तर 7वी त्रिकोणी संख्या काढा. आता 7वी त्रिकोणी संख्या कशी काढतात? बघा T7 तर 7 गुणिले पुढची संख्या 8 भागिले 2 तर हे येणार 28 आणि आता 28 चा वर्ग करा. 784. तर या पद्धतीने उत्तर आपण काढू शकतो. पण पहा हे किती कॉम्प्लेक्स काम आहे. आणि इथे जेव्हा आम्हाला माहित होतं की 3 पासून सुरू करायचं आणि 5वी संख्या घ्यायची आहे, तर डायरेक्ट आपण 28 वर येतो आणि त्याचा वर्ग करतो. अशा प्रकारे 784 आपण उत्तर काढलंय.
तर प्रोसेसकडे लक्ष द्या. म्हणून माझं म्हणणं असतं, की आपण जर काही गोष्टी पाठ करू शकलो किंवा लक्षात ठेवू शकलो, तर आपलं काम किती वाचतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला हा पी-वाय-क्यू होता. यांनी भरपूर काम लावलं. आता एक छोटासा सोपा प्रश्न आहे. त्याला तुम्ही स्वतः ट्राय करायचे व्हिडिओ पॉज करून. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं, पाया दिल्यास त्रिकोणी संख्या काढणे, त्रिकोणी संख्या दिल्यास पाया काढणे. तर ही कॅटेगरी 2 आहे. त्रिकोणी संख्या 36 आहे, त्याचा पाया किती? व्हिडिओ पॉज करा, ट्राय करा. ठीक आहे? करून पाहिला असेल, तर आपण याच्यासाठी सोपी पद्धत करू. हा काय पी-वाय-क्यू नाही, पी-वाय-क्यूचा बेसचा क्वेश्चन आहे. पहा आपण एक सिंपल गोष्ट पाहिली होती. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. 36 दोन्ही 72. आता 72 चे 2 सलग अवयव सांगा. सलग अवयव कोण आहेत? 8 गुणिले 9. तर यातला जो लहान असतो, तोच असतो पाया. आठवतं? येस. तर आपलं उत्तर आहे 8. किंवा याची मी दुसरी पद्धत काय सांगितली होती? 72 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? 64. ठीक आहे? ऑर मध्ये पहा, जर 72 दिलं तर त्याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या कोण आहे? 64. 64 कशाचं वर्गमूळ आहे? 8चं वर्गमूळ आहे. तर या पद्धतीने आपलं उत्तर 8 असं पण येतं. ओके? तर हे माहीत असणं खूप गरजेचं असतं. पुढचा प्रश्न आहे. आता 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून त्यानंतर येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती? हे सांगा. याचा स्क्रीनशॉट काढा. आत्ता जो पी-वाय-क्यू आपण केला होता पहिला प्रश्न, त्याच पद्धतीचा आहे. तिथे फक्त तुम्ही 28 काढून वर्ग केला होता. आता इथे तुम्हाला वर्ग वगैरे करायचा नाही. फक्त 8वी त्रिकोणी संख्या, पुढील त्रिकोणी संख्या काढायची आहे. करून पहा. याचं पण उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे आहे. कमेंट बॉक्समध्ये टाकताना प्रश्नाचा क्रमांक टाकून उत्तर टाकत चला. तर इथे मी लिहितोय DIY डू इट युअरसेल्फ. स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतला. हा प्रश्न सुद्धा करून पाहायचा आहे. आता यातला एक शेवटचा प्रश्न, कारण आपण पुन्हा सहमूळवरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? आता त्रिकोणी संख्या नाही यासाठी तुम्हाला फक्त काय पाहायचं असतं? संख्येची दुप्पट केल्यानंतर जर ती, आता तुम्हाला इथे बघा सगळ्या 2 अंकी आणि 55 पेक्षा लहान आहेत. तर तुम्ही एक सिंपल काम करू शकता. ठीक आहे. काय काम करू शकता? 55 पर्यंत माहीत असेल, तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. जसं इथे पहा 21 हां सर त्रिकोणी संख्या आहे. कोणकोणत्या होत्या? 1, 3, 6, 10, 15, 21, 28 आठवतंय? त्यानंतर 28 नंतर कोणती होती? 36, 45, 55. तर पहा बरं यामध्ये 21 आहे का? आहे सर. 28 आहे का? येस. 45 आहे का? हो. 34 नाही. त्याच्यात त्रिकोणी संख्या नाही कोण? 34. बघा पाठ असण्याचे फायदे. पाठ नसेल तर? मग काय करायचं सर? तर प्रत्येक संख्येला घेऊन चेक करत बसा. बघा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. ऑर आता 21 आहे. 21 ची दुप्पट करा. 42. आता 42 ला 2 सलग संख्येच्या गुणाकारात लिहिता येतं का? हो सर. 6 गुणिले 7 लिहिता येतं. म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. 28 ला पहा. 28 ची दुप्पट करा. 28 ची दुप्पट 56. 56 ला कसं लिहिता येतं? 7 गुणिले 8. ही पण सलग लिहिता येते. 45 ची दुप्पट करा. 90. 90 ला तुम्ही सलग लिहिता का? हो. 9 गुणिले 10. ही पण त्रिकोणी संख्या आहे. आता 34. 34 ची दुप्पट करा. किती येते सर? 68. आता 68 2 सलगने लिहिता येत नाही. तुम्ही याचे फॅक्टर पाडूनही बघू शकता. हे लहानपणी शिकलात ना? तर असं तुम्ही करून पाहिलं तर कोणत्याही 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकारात 68 बसत नाही. त्यामुळे ही त्रिकोणी संख्या नाही. पाठ असेल तर डायरेक्ट सांगता येईल, नाहीतर एवढ्या प्रत्येक संख्येला चेक करावं लागेल. याच टेक्निक्स असतात. शॉर्टकट वगैरे काही नसतं गणितामध्ये. शॉर्टकट हे फक्त तुमचं लॉजिक डेव्हलप झालेलं मॅथ्स असतं. ओके. माझा नेहमी प्रयत्न कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस करण्याचा असतो. तर नेहमी शॉर्टकट जिथे वापरायची तिथे नक्की वापरूया. परंतु बॅक ऑफ माइंड आपल्या फिक्स असलं पाहिजे, की आपल्याला क्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे असतात. चला आता आपण त्रिकोणी संख्या, घड्याळ यावरही चांगलं डिस्कशन केलेलं आहे. आता आपण जनरली स्कॉलरशिप लेव्हलचे जे प्रश्न असतात ते मोस्टली पेपर 1, पेपर 2 मध्ये विचारले जातात. जसा इथे तुम्हाला सहमूळ संख्या आणि इतर संख्या ज्ञान
यावर आधारित काही प्रश्न आहेत. जसा 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? आणि ते परत विचारले, एखादा अंक पुन्हा वापरता येईल. हा फार महत्वाचा कॉन्सेप्ट असतो. रिपिटेशन इज अलाउड ऑर नॉट. आता काय म्हणतो बघा, आपल्याकडे दिलेले अंक आहेत 8207. आता आपल्याला इथे पुन्हा वापरायला का सांगितलं आहे बरं? लॉजिक आहे, कारण आपल्याला 5 अंकी संख्या बनवायच्यात. 5 अंकी संख्या बनवायच्यात, परंतु अंक 4च आहेत. तर कशा बनणार संख्या? म्हणून तुम्हाला एखादा अंक रिपीट करावाच लागेल. म्हणून तिथे टिक दिलेली आहे, की एखादा अंक पुन्हा वापरता येईल. आता काय कराल बरं? आता मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो. तुम्हाला हे माहीत असेल. ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करा आणि आन्सर चेक करा. जसं इथं आपल्याला म्हटलेलं आहे, मोठ्यात मोठी संख्या. तर आपण एक मोठी 5 अंकी संख्या काढूया. मोठी 5 अंकी. आता ही कशी काढता येईल बरं? तर मोठ्यात मोठी संख्या काढत असताना काय करायचं? जो मोठ्यात मोठा अंक असतो, त्याला रिपीट करायचं. जर आता मला 5 अंकी बनवायचे, माझ्याकडे 4 अंक आहेत. तर मला 1 अंक रिपीट करावा लागेल. तो कोणता असेल? मोठ्यात मोठी काढताना मोठा अंक रिपीट करायचा. तर मोठा अंक कोण आहे? 8 आहे. तर 8 ला रिपीट करा. 8, 8 आणि मोठ्यात मोठी संख्या काढताना अंक उतरत्या क्रमाने लिहित चला. जसं 8, 8. 8 नंतर कोण येईल? 8 नंतर 7 येईल सर, मग 2 येईल, मग 0 येईल. तर 88,720 ही तुमची आता या दिलेल्या अंकापासून बनलेली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. आता ह्याच्यापेक्षा मोठी संख्या 5 अंकी तुम्ही नाही तयार करू शकत. बघा 8 ला रिपीट का केलं? मोठ्यात मोठी संख्या बनवताना रिपीट करायची वेळ आली, तर मोठ्यात मोठा अंक रिपीट करायचा. बस एवढंच लक्षात ठेवा. आता तुम्हाला विचारलेलं आहे लहानात लहान. तर इथे तुम्ही लहान 5 अंकी संख्या पहा. लहान करत असताना लहानात लहान अंक रिपीट करतात आणि इथेच मोठा कॅच आहे. आता लहानात लहान अंक तर यामध्ये 0 आहे सर. मग 0ला सुरुवातीला लिहिता येईल का? नाही. इथे मी कितीही 0 लिहून काय उपयोग आहे का? नाहीये, कारण ही संख्या व्हॅलिडच होणार नाही. म्हणून आपल्याला एक काम करायचं असतं, जेव्हा दिलेल्या संख्यांमध्ये 0 असतो, तेव्हा थोडंसं काळजी करायची आहे. 0 असतो तेव्हा काय करत चला, 0पेक्षा जस्ट मोठा कोणता नंबर आहे? 2. त्याला आधी लिहायचं. हां, आता 2 लिहायचं. सर मग आम्ही आता 2 ला रिपीट करावं का? नाही. कारण जर तुम्ही 2 ला रिपीट केलं, 0 लिहून, मग 7 लिहून, मग 8 लिहिला. आता लहानात लहान संख्या करताना काय करायचं असतं? चढत्या क्रमाने लिहायचं असतं आणि मोठ्यात मोठी संख्या लिहिताना उतरत्या क्रमाने लिहायचं असतं. उलट काम आहे. मोठ्यात मोठ्यासाठी उतरत या, लहानात लहानसाठी वर चढत जा. बस एवढं लॉजिक डेव्हलप करा. आता पहा, इथे जर तुम्ही असं लिहिलं तर हे पण चूक आहे. का सर? कारण ही लहानात लहान नाही बनू शकत. तर सिंपल एक काम करत चला. 0 असल्यामुळे तो आधी लिहायचा नाही. 0पेक्षा जस्ट मोठा होता त्याला आपण अगोदर लिहिलं. ठीक आहे? मग आम्ही काय करणार? मग 0 लिहिणार. पुन्हा 0ला रिपीट करा. बघा आता ही लहानात लहान जाईल. आणि मग लिहा 7 आणि 8. आलं लक्षात? आणि आता तुम्हाला म्हणतो यांच्यातला फरक किती? आता फरकसाठी दोघांची वजाबाकी करा. बस संपलं काम. तर काय होईल वजाबाकी यांची? करा. तर यांची वजाबाकी आय थिंक होते 68,642. ओके? 68,642 ही यांची वजाबाकी होते. ऑप्शन नंबर 1. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. या सगळ्या प्रश्नांमध्ये कुठे छोटेसे कॅच असतात याकडे लक्ष देत चला, नाहीतर ऑप्शन चुकतात. ठीक आहे? बऱ्याच वेळा आपण ह्याला 0 रिपीट कधी करायचा, किती करायचा हे जर क्लिअर नसेल, तर मात्र चूक होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. संख्या ज्ञानावर इतर प्रश्न आहेत. खालीलपैकी समूळ संख्यांची जोडी कोणती नाही? आता समूळ संख्या कोणत्या होत्या? ज्यांचा मसावी 1 असतो किंवा कॉमन फॅक्टर सामायिक विभाजक 1 असतो. आता एवढंच पाहायचं, त्या दोन्ही संख्या कोणत्या एका पाड्यात येतात का? येत नसतील तर सहमूळ आणि येत असतील तर सहमूळ नाही. आता 14 आणि 15 कोणत्या पाड्यात येतात? आता तुम्हाला जर विचारलं, सहमूळ नसलेली जोडी 14 आणि 15 पहा बरं, जोडी नाही म्हणता ते. ठीक आहे. आता 14 आणि 15 एका पाड्यात येत नाहीत. तर ही सहमूळची जोडी आहे. आपल्याला नाही विचारले. 16 आणि 21 पहा. हे पण कोणत्या एका पाड्यात येत नाहीत. ही पण सहमूळची जोडी आहे. 140 आणि 177. आता इथे पाहून थोडीशी भीती वाटू शकते. तर तुम्ही यासाठी बघा 140 आणि 177 यांचा मसावी काय येतो? यासाठी तुम्हाला मसावी काढून बघावं लागेल. 140 मी त्याच्यासाठी तुम्हाला एक भागाकाराची शॉर्टकट सांगतो. लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग देत चला. 0 बाकी येईपर्यंत.
जसं 140 एके 140. आता इथे किती उरले? 37 उरले. ठीक आहे. आता या 37ने या 140 ला भाग द्यायचा आहे. आलं लक्षात? आता तुम्ही बघा 37 ने 140 ला भाग द्यायचा आहे. तर तुम्ही अजून पाहू शकता 37 ने साधारणतः कितीचा भाग देता येतो? तर ती 3 आहे, इथे 4 आहेत. म्हणजे साधारणतः 4चा जर भाग देऊन पाहिला आपण तर 7 चोक 28, 12 आणि 2 14. मोठी होते ही संख्या. तर 3चा भाग देऊन बघावं लागेल. तर मला एवढं लक्षात येतं, की या संख्येमध्ये किंवा अजून एक सोपं काम करा. तुम्ही इथं तर भाग देऊन बघू शकता, पण तत्पूर्वी आपण एक चौथा पर्याय पण चेक करू. का बरं सर? बघा. कदाचित असं होईल आपल्याला जोडी नाही बद्दल विचारले ना, तर तुम्ही एक डायरेक्ट पाहू शकता. कारण ह्याच्याकडे पाहायचे काम नाही पडणार. का नाही पडणार? लक्ष द्या. जसं 15 आणि 25 बघा. ह्यांचा सामायिक अवयव कोण आहे? सामायिक अवयव 15 आणि 25 चा आहे 5, कारण हे दोन 5च्या पाड्यात येतात. तर ही तर सहमूळची जोडी नाही. हे तर क्लिअर झालं. म्हणजे ही सहमूळ आहे. कारण हे कोणत्याही एका पाड्यात येत नाही. म्हणजे बघा, यांचा सामायिक विभाजक 1 येतो. म्हणजे तुम्ही आता इथं असं चेक करू शकता, की इथे 4चा भाग तर आपण नाही देऊ शकणार. तर आपण ऑब्व्हियसली इथे 3चा भाग देऊ. तर 7 त्रिक 21, 3 त्रिक 9 आणि 2 11. तर इथे तुम्ही कितीचा भाग देताय? 3चा भाग दिलं तर 111 होतात. आता 111 राहिले. बघा 21, 2, 9, 2, 11. अगदी बरोबर. तर 140 मधून 11 काढा. 29 राहतात. आता 29 ने 37 ला भाग द्या. 29 एके 29. किती राहिले? 6. 6 ने 29 ला भाग द्या. आता ही हनुमानाची शेपूट चालू द्यायची आहे. 6 चोक 24. इथं 5 आले. 5 ने 6 ला भाग द्या. 5 एके 5. इथे 1 उरला आणि 1 ने 5 ला भाग द्या. 1 5 5 म्हणजे इथं आले 0. तर बघा इथे 0 येईपर्यंत हे काम करायचंय. आता 0 केव्हा आला? 1 ने भाग दिल्यावर. म्हणजे ही संख्या सहमूळ आहे. सहमूळ असेल तर सामायिक विभाजक 1 असतं. तर ऑप्शन एलिमिनेशन सुद्धा जमलं पाहिजे. पण माझं काम आहे सांगणं, की मोठ्या संख्या आल्यावर तुम्ही कसं चेक करणार त्या सहमूळ आहेत की नाही? का त्या कोणत्या पाड्यात येतात हे तर लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी ही मेथड वापरत चला. ओके. 2 सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? सोपा प्रश्न आहे. 2 सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतं. मसावी म्हणजे सामायिक विभाजक महत्तम. तर तो 1 असतो. ठीक आहे? आता या ठिकाणी हा प्रश्न आपण आता करून पाहिला होता. 5093 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी सम संख्या कोणती? आता सर्वात मोठी करायची आहे, 4 अंक वापरायचे आहेत. सर्वात मोठी करताना 4 अंक आहेत आणि 4 अंकीच बनवायचंय. जेवढे अंक तेवढी संख्या. तर इथे आपल्याला रिपीट करण्याची गरज नाहीये. मग मोठी संख्या बनवायची आहे. मोठी संख्या त्यासाठी मोठा अंक आधी लिहा. त्यानंतर मग कोणती लिहाल? 5. त्यानंतर काय लिहाल? 3. त्यानंतर काय लिहाल? 0. अगदी बरोबर. आणि एक सिंपल आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे? समसंख्या. आता बघा समसंख्येच्या एकाच स्थानी 0 असू शकतो. तर हीच आपली समसंख्या आहे. तो ऑप्शन 2 याचं करेक्ट उत्तर आहे. समसंख्येच्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो. चला नेक्स्ट. आता हा जो प्रश्न आहे सरळ रूप द्या किंवा हा जो एक प्रश्न आहे याला आपण पुढे संख्याज्ञान जेव्हा आपण काही बीजगणिताचा कॉन्सेप्ट शिकू पेपर 2 मध्ये, तेव्हा मला वाटतं की तो कॉन्सेप्ट शिकून मग आपण इकडे येऊया. आता हे दिसायला खूप मोठं आहे, पण ऍक्च्युली हे खूप सोपं आहे. तुम्ही पहा एक काम करू शकता. याला सॉल्व्ह करण्यासाठी मी याला थोडंसं झूम करतो. पहा काय म्हणतो क्वेश्चन. सरळ रूप द्या. आपण आताही करून पाहू शकतो. त्याला पाहून घाबरायचं नाही. कारण इथे बघा प्रश्न तसा पाहिला तर खूप सोपा आहे. का बरं? चेक करा. 800 मधून 175 काढा. वर्गमुळात आहे. 800 मधून 175 गेले तर 625 राहतात. ओके. तर हा 625 असेल. गुणिले 0.58 आणि 0.06. तर मला वाटतंय बघा 58 पैशामध्ये 6 पैसे जर आपण मिळवले तर किती पैसे व्हायला पाहिजे? मला वाटतं ते 64 पैसे होतात. तर साधारणतः आपण 0.64 म्हणूयाल. गुणाकारात आहे आणि 1024 ला ॲज इट इज लिहा. खाली या. बघा 100चं वर्गमूळ 100 10चा वर्ग आहे आणि 256 256 कशाचा आहे? 16चा वर्ग आहे. तर इथे 16 लिहा. तुम्हाला वर्ग तर पाठ पाहिजे 20 पर्यंत 30 पर्यंत. आता सिंपल काम करा.
625चं वर्गमूळ 25 आहे. 0.64 बघा 64. 64 कशाचं वर्गमूळ आहे? 8चं. जर वर्गमुळात 2 घरं सोडून असतील, तर बघा वर्गामध्ये म्हणजे दिलेल्या संख्येत 2 स्थळं सोडून दशांश असेल, तर वर्गमुळात त्याची अर्धी घरं करायची असतात. म्हणजे इथं 2 घर आहे, तर इथं 1 घर सोडून वर्गमूळ काढा. तुम्ही जाऊन आपले मागचे 10 चे व्हिडिओ पहा, या गोष्टी क्लिअर होतील. आणि 1024 कशाचा वर्ग आहे? तर तो 32चा वर्ग आहे. हे माहीत असलं पाहिजे. तर वर्गमूळ काढायच्या टेक्निक मी शिकवलेल्या आहेत. आणि खाली इथं 10 गुणिले 16 येईल. तर बस आता सिम्प्लिफाय करा. मला वाटते वरचा 1 दशांश मी इथून कमी करतो. हा वरचा एक कमी केलेला दशांश काय करा? खाली एक शून्य वाढवा. कुठे? इथे किंवा इथे वाढवा. हा दशांश कॅन्सल करा, इथे वाढवा. आता फायदा काय होतो सर याचा? बघा 25 चोक 100, 4 दोन्ही 8, 2 आठे 16 आणि 8 चोक 32. आपलं उत्तर यायला पाहिजे 4. म्हणून पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? तर क्वेश्चनला पाहून घाबरू नका. सिम्प्लिफाय करायला शिका. ओके. तर यानंतर हा एक प्रश्न आहे. काय म्हणतो प्रश्न? एका पुस्तकाची 507 पाने वाचली, तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली. तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? आता याला सॉल्व्ह करण्याची एक कॉन्सेप्ट आहे. मी एक्स मानूनही काही मुलं करतात. हं. तर आपल्याला एक काम करता येईल. त्याला 2-3 पद्धती आहेत सॉल्व्ह करण्याच्या. एक्स मानून करू शकता. म्हणजे समजा त्या पुस्तकात एक्स पाने असतील, तर एक्सचा 507 वाचला आणि मग अ, किती पानं वाचायची राहिली? 56. म्हणजे तुम्हाला हे बघावं लागेल, की एक्सचा 507 काढून तो जर वजा केला एक्स मधून, तर त्याला 56 ला इक्वल करा आणि आन्सर काढा. ही एक पद्धत आहे. आता याची एक मेथड सांगतो. मेथड 1. आपण असं मानू, एकूण पाने जी आहेत, एकूण पाने, एकूण पाने समजा आपण एक्स मानली. ठीक आहे? तर बघा, एक्स मधून काय कमी करायचंय? किती पाने वाचली एक्सची? एकूण मधून 507 वाचली. तर एक्सचा 507, 5x/7. आता ज्यांना बेसिक बीजगणित येतं त्यांच्यासाठी आहे. तर एकूण मधून एवढी कमी केली, तर किती शिल्लक राहतात? 56. तर ही शिल्लक राहिलेली आहे. बघा, ही एकूण पाने, ही वाचलेली पाने. तर ऑब्व्हियसली ही कोणती असतील? एकूण मधून वाचलेली जर पाने वजा केली, तर शिल्लक राहिलेली पाने मिळतील. बस आता याला सॉल्व्ह करा. इथे किती येतात? इथं छेदात 1 आहे. तर तिरपा गुणाकार करा. 7x वजा 5x आणि खाली किती येतो? 7. आता हे तर आपल्याला सोडवता येतं. तर इथं आले 2x आणि हा 7 इकडे जाऊ द्या. 56 गुणिले 7. तर x आहे, हा 2 इकडे भागाकारात आणा. तर इथं आले 28 आणि इथे 7 8 56, 7 दोन्ही 14 हे 5 196. तर त्या पुस्तकात 196 पाने होती. हा एक प्रकार आहे. आता याची दुसरी मेथड काय असू शकते? मेथड 2. ते काम करा. वाचलेली पाने, मी वा लिहितो इथं. वाचलेली पाने 507 आहे. म्हणजे बघा 7 पैकी 5 वाचली. असा अर्थ धरा. 7 पैकी 5 वाचली. तर वाचायची शिल्लक किती राहिली? 7 पैकी 2. तर इथे मी लिहितो शिल्लक. शिल्लक किती असतील? 2/7. ओके. मग सांगा 2/7 म्हणजे 7 पैकी 2 वाचली. म्हणजे बघा 2/7 कशाला रिप्रेझेंट करतं? 2 भागांना. 7 पैकी 2 भाग 56 आहेत. बघा हां. 2/7 भाग म्हणजे किती आहेत? 56 आहेत. असं एक लॉजिक लावा. 7 पैकी 2 भाग 56 आहेत. तर 7 पैकी 1 भाग किती असेल? तर 1/7 किती असेल? अर्धा होईल. म्हणजे तो होईल 28. आणि एकूण पाने किती होती मग? 7 भाग होती. तर बघा 28 आहेत, त्याला एकूण 7 भागाने गुणा. तर उत्तर 196 येतं. ही पण एक एक्स न मानता करण्याची अंकगणिती पद्धत आहे. ज्यांना एक्स मानून करता येतं, त्यांनी असं करा. ज्यांना येत नाही त्यांनी असं करा. माझं काम दोन्ही सांगणं आहे. ओके. आता 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात. तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? आता संख्या ज्ञानाचा प्रश्न आहे. सगळ्याच गोष्टी येतील. 4.5 पासून 2 शर्ट शिवले जातात. ठीक आहे. म्हणजे 2 शर्टला 4.5 मीटर लागतं. आपल्याला 15 शर्ट शिवण्यासाठी काढायचे. ही कोणती पद्धत आहे? एकमान पद्धत. युनिटरी मेथड. म्हणजे आपण आधी काय करणार?
अनेकावरून एक काढणार. नीट बघा. 2 शर्ट म्हणजे 4.5 मीटर. सांगा बरं एका शर्टाला किती कापड लागेल? सर याच्या अर्धा. तर 4.5 चा अर्धा किती होतो? 2.25 होतो. कारण 4 चा अर्धा 2 आणि 0.5 म्हणजे इथं 0.50 आहे हा. तर याचा अर्धा 25 होणार. म्हणजे एका मीटरला 2.25. आता एकावरून आपल्याला किती? अनेक काढताना. अनेकावरून एक काढताना भागाकार आणि एकावरून अनेक काढताना गुणाकार. संपलं. तर एका मीटरला तर एका शर्टला 2.25 मीटर लागेल. तर आपल्याला काढायचे 15 शर्ट. तर 15 शर्टसाठी 2.25 ला 15 ने गुणा. तर 15 पाचे 75, हातचे 7, 15 दुनी 30 आणि 7 37, हातचे 3, 15 दुनी 30 आणि 3 33 आणि 2 दशांश घरं सोडून द्यायची आहेत. तर 33.75 मीटर. ऑप्शन 3. तर ही युनिटरी मेथड आहे, एकमान पद्धत. तर लक्षात ठेवायचं जेव्हा आपण अनेकावरून एक काढतो तेव्हा करायचा असतो भागाकार आणि परत एकावरून अनेक काढायचं असतं त्यावेळेस आपण करतो गुणाकार. लक्षात ठेवा. ओके. आता एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे तर त्या संख्येची निमपट किती? हे सगळे टीईटीचे पीवायक्यू आहेत. आता एका संख्येची 3 पट. आता आपण जसं मी म्हणतोय तसं करून पहा. बघा याला थोडंसं मोठं करू आपण. काय म्हणतो हा? एका संख्येची 3 पट. बघा संख्या x माना. पट म्हणजे त्या संख्येने गुणणे. 3 पट म्हणजे x ला 3 ने गुणा 3x. आणि 6 यांची बेरीज. एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज. बघा जसं बोलतो तसं लिहायचं. गणितात सोपं होतं इक्वेशन मांडणं. एका संख्येची 3 पट 3x, त्याची 6 मध्ये बेरीज केली प्लस 6. ही काय आहे? यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे. आता 15ची चौपट किती असते? 15 गुणिले 4. संपला प्रश्न. तर 3x अधिक 6 काय होईल? 15ची चौपट 60. तर 3x अधिक 6 बरोबर 60. एक काम करा. 3x काय होईल? हा प्लस 6 इकडे जाऊन मायनस होईल. एवढं तर आपल्याला येतं. तर 3x किती झाला? इथे होतील 54. आता 3 ने भाग द्या दोन्ही बाजूला. तर 3 3 कॅन्सल. त्यातून x येतो म्हणजे ती संख्या मिळते. 3 1 3 उरले 2 5 ला 3 8 24. ती संख्या झाली 18. आता तुम्हाला विचारता याची निमपट किती? तर 18 ची निमपट म्हणजे 18चा अर्धा करा. तर उत्तर येईल 9. ओके. 2-2 वेळा पहा, इक्वेशन बनवा, सॉल्व्ह करा. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? आता जास्तीत जास्त माळा तयार करायच्या. ठीक आहे. एक सिंपल काम करा. माळा जास्तीत जास्त करायच्यात 12 मण्यांची माळ. आता मणी उरले 12 पेक्षा कमी जर राहिले तर आपण माळ तयार नाही करू शकणार कारण 12 मण्यांची माळ करायची. तर तुम्हाला एक सिंपल काम करावं लागेल. 36,060 ला 12 ने भाग द्यायचा आहे. संपलं. तर याचा जो पॉइंटच्या आधी आन्सर येईल तेच आपला आन्सर आहे. कारण माळा बनवायच्यात आणि शिल्लक ठेवायचे नाहीत मनी. तर आपल्याला मनी शिल्लक राहिलेले आपण धरणार नाही आपल्या आन्सरमध्ये. जेवढ्याच्या माळा बनतील तेवढंच आपण गृहीत धरू. एक काम करा, ह्याला भाग द्या. 12 ने 36 ला आधी भाग द्या. 12 ते 36. शून्याला शून्याचा भाग जाईल. आता 12 ने 6 ला भाग जाणार नाही. म्हणून 6 ला जर भाग दिला तर शून्याचा भाग जाईल आणि 6 ला 6 उरतील 60 होतील आणि परत 12 पंचे 60. तर आपल्या 3005 माळा बनतील. उत्तर 4. आता इथे भागाकार थोडासा व्यवस्थित करा. ओके. मला वाटतं आता आपल्या पेपर 1 साठी हा लास्ट प्रश्न आहे. आपण सगळे पीवायक्यू तिथं कव्हर केलेत आणि काही एक्स्ट्रा प्रश्नही घेतलेत. 20-20 प्रश्न आपले होणार आहेत. एका खांबाचा 1/4 भाग चिखलात आणि 1/2 भाग पाण्यात आहे. उर्वरित भाग 5 मीटर भाग पाण्याबाहेर आहे. तर एकूण लांबी किती? सिंपल काम करा. आता आपल्याला काय करायचंय? 1/4. आता चिखलात किती भाग आहे? चिखलामध्ये 1/4 आहे. पाण्यामध्ये किती आहे? 1/2 आहे. ठीक आहे. तर दोन्हीत मिळून किती असेल? चिखलातला 1/4, पाण्यातला 1/2.
हा झाला. तर हा किती व्हायला पाहिजे? 2 अधिक 4 तिरपा गुणाकार करा आणि खाली किती येईल? 4 दोन्ही 8 म्हणजे 6/8. आता 6/8 ला लहान करून घ्या. 2 ने भाग द्या. 2 त्रिक 6, 2 चोक 8. तर दोन्हीमध्ये मिळून 3/4 भाग आहे. ठीक आहे सर. आता उरलेला भाग किती आहे? 3/4 जर सिंपल लॉजिक लावा. 3/4 काय आहे? हा एकूण खांबाचा चिखल आणि पाण्यातला भाग आहे. ठीक आहे. मग शिल्लक भाग किती असेल? आता याच्यासाठी एक डोकं लावत चला. कधीही छेद पाहायचा. छेद तुम्हाला पूर्णची कल्पना देतो. तर 4 पैकी 3 भाग चिखल आणि पाण्यात होते. असा याचा अर्थ असतो. 3/4 चा अर्थ काय? चिखल एकूण भाग 4 असतील, तर चिखल आणि पाण्यात मिळून किती गेले? 3 भाग गेले. मग शिल्लक भाग किती राहिला? सर 4 पैकी 3 गेले, तर 4 पैकी 1 भाग शिल्लक राहिला. आता हा सिंपल विचार करा. जर शिल्लक भाग तर ऍक्च्युली किती आहे? 5 मीटर आहे. उर्वरित भाग बाहेर आहे पाण्याच्या. तर एकूण लांबी काढण्यासाठी सिंपल डोकं लावा. 1/5 जर कशाला इक्वल आहे? 1/4 जर 5 आहे. तर पूर्ण 4 किती असेल? 5 गुणिले 4. एक असं काम करा, तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगतो. इकडे 1/4 आहे आणि इकडे 5 आहे. तर इकडे 1 करण्यासाठी 4 ने गुणा आणि इकडे 4 ने गुणा. त्याचा काय फायदा होईल? एक भागसाठी हे 4 कॅन्सल होतील. तर 1 म्हणजे पूर्ण भाग किती असायला पाहिजे? 20. तर पूर्ण लांबी 20 मीटर असेल. ओके? अशा प्रकारे आपला पेपर 1 चा हा भाग संपतो. 2 व्हिडिओमध्ये कव्हर केलाय. मोठा पोर्शन होता. कमी वेळेत आपल्याला हा पार्ट कंप्लीट करायचा होता. व्हिडिओ 2 वेळा पहा, समजून घ्या. आता यावर आपल्याला एक परीक्षा घ्यायची आहे. त्याबद्दल मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती देईन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर सगळं करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. जे प्रश्न तुम्हाला घरी करायला सांगितले त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये टाका. पुन्हा मिळू विज्ञानच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, हॅपी लर्निंग विथ लर्नर. हॅव अ नाईस डे. गुड बाय.